म्हणजे आपल्या डोळ्यातून किरण जातात आणि ते वस्तूवर पडतात आणि मग आपल्याला वस्तू दिसते. नमस्कार, विश्व आणि विज्ञान या आपल्या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. या चॅनलवरती विज्ञानासंदर्भात विविध विषयांवरती चर्चा केल्या जातात. आपला हा पहिलाच व्हिडिओ आहे. तर माझी मुलगी कारुण्या ही तुम्हाला परिचय करून देईल. कारुण्या, स्टार्ट. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव कन्या सचिन बल्लाळ आहे. हे माझे पप्पा, हा माझा भाऊ सम्राट आणि ही माझी बहीण सानवी आणि कॅमेऱ्याच्या पाठीमागे माझी मम्मी बसली आहे. तर बाळा, आपण विज्ञानासंदर्भात प्रकाशासंदर्भात बऱ्याच चर्चा केल्या, आपण बऱ्याच व्हिडिओ केले. प्रकाश, वेव्ह, पार्टिकल, प्रकाशाचा वेग किती, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम वगैरे. अजून काय चर्चा केली बाळा आपण? प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचायला किती वेळ लागतो, प्रकाशाचा वेग किती. हा, आणि प्रकाशाचं स्पेक्ट्रम आपण बघितलं, त्याचं कुटुंब बघितलं, पुन्हा प्रकाशाची वेवलेंथ बघितली. जो प्रकाश आपण साधं समजत होतो काय काय आहे. हा, तर तुम्हाला माहितीये का प्रकाशाचा इतिहासही तेवढाच रंजक आहे. तर तुम्हाला जाणून घ्यायचं का प्रकाशाचा इतिहास कसा आहे तो? म्हणजे प्रकाशासंदर्भात लोकांचा पूर्वी समज कसा होता, इसवी सन पूर्व 5व्या शतकात म्हणजे प्राचीन मध्ययुगामध्ये ग्रीक तत्वज्ञानांनी अशी थेअरी मांडली की आपल्याला जे काही दिसतं, तर त्यांची थेअरी काय होती, आपल्या डोळ्यातून प्रकाश वस्तूवरती पडतो आणि मग आपल्याला वस्तू दिसते. तेव्हा त्यांचा समज तसा होता. म्हणजे कसा होता, त्यांना काय वाटायचं, आपल्या डोळ्यातून प्रकाश म्हणजे आपल्या डोळ्यातून किरण जातात आणि ते वस्तूवर पडतात आणि मग आपल्याला वस्तू दिसते, असा त्या काळी समज होता लोकांचा. तेव्हा हा, पण तसं नाहीये. पण लोकांनाही प्रश्न पडले की जर का आपल्या डोळ्यातून प्रकाश वस्तूवरती पडतोय आणि मग आपल्याला वस्तू दिसते, तर मग आपल्याला रात्रीच्या अंधारात आपल्याला वस्तू का दिसत नाही, बरोबर ना? त्याचबरोबर असेही लोकांना प्रश्न पडले की आपल्या डोळ्यातून जर प्रकाश येतोय तर सूर्याला बघितल्यानंतर आपल्याला त्रास का होतोय. म्हणून हेच तर विज्ञान आहेत, जिथे प्रश्न आणि शोध कधीच थांबत नाहीत. ओके. यानंतर इसवी सन 1010 ते 1011 या दशकामध्ये इब्न अल हैथम या शास्त्रज्ञांनी ऑप्टिक्सची थेअरी मांडली. तर त्यांना यासाठी ऑप्टिक्सचे जनक सुद्धा म्हटलं जातं. त्यांनी सर्वप्रथम असं सांगितलं की प्रकाश आपल्या डोळ्यातून येतो, त्यामुळे वस्तू दिसत नाहीत, तर वस्तूवरून आपल्या डोळ्यात प्रकाश जातो आणि मग आपल्याला वस्तू दिसते. यानंतर 1672 मध्ये येतात आयझॅक न्यूटन. ओके, आयझॅक न्यूटन माहिती आहेत का तुम्हाला? त्यांच्या डोक्यात ऍपल पडला. त्यांच्या डोक्यात ऍपल पडला होता की नाही माहित नाही, पण त्यांनी ऍपल पडल्यामुळे गुरुत्वाचा शोध लावला. तर ते आयझॅक न्यूटन खूप मोठे शास्त्रज्ञ आहेत. त्यांचं प्रसिद्ध पुस्तक पण आहे. त्या पुस्तकाचं नाव काय होतं? प्रिन्सिपिया. तर आयझॅक न्यूटन यांच्या मते प्रकाश काय होता, तर त्यांच्या मते प्रकाश छोटे छोटे कण होते. प्रकाशमध्ये छोटे छोटे कण होते. त्यांनी त्यांच्या थेअरीला कॉपर कलर्स असं नाव दिलं. ओके. तर म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की प्रकाश हा पार्टिकल्स आहे, त्याच्यामुळेच आपल्या ह्या ज्या आपल्या शॅडो आहेत एवढ्या परफेक्ट आहेत. पुन्हा प्रकाशाचं बिहेवियर असतं की, सॉरी माफ करा, ट्रॅक्टरचा आवाज आहे, जाऊ द्या. ओके. तर प्रकाश, त्यांच्यामध्ये प्रकाश एक छोटे छोटे कण का आहेत, तर प्रकाश हा परावृत्तीच होतो. म्हणजे जेव्हा तो आरशावरती पडतो तेव्हा तो रिटर्न येतो. जसं की आपण एखादा चेंडू भिंतीवरती फेकला तर तो असा परत येत असतो, बरोबर? तसंच प्रकाश सुद्धा आरशावरती जातो आणि परत येतो. पण त्याच्यामध्ये अजून एक होतं की प्रकाश जेव्हा पाण्यातून प्रवास करेल ना, गुरुत्व त्याचा आणखीन वेग वाढवेल पाण्यात गेल्यामुळे, असं त्यांचं मत होतं. परंतु तसं पुढे आता त्याचं काय झालं ते पुढे तुम्हाला कळेल. म्हणजे प्रकाश वेव्ह सुद्धा आहे, पार्टिकल सुद्धा आहे. हे नंतर सिद्ध झालं. पण न्यूटन जोपर्यंत आयझॅक न्यूटन होते तेव्हापर्यंत प्रकाश हे पार्टिकल्स आहेत असंच जग सगळं मानत होतं. त्यानंतर 1678 मध्ये ख्रिश्चन हायजॅक हे न्यूटनच्या विरोधात प्रकाश हा वेव्ह आहे असा प्रस्ताव मांडतात. परंतु काय होतं, त्या काळात आयझॅक न्यूटन हे इतके मोठे सायंटिस्ट होते ना, त्यांना कोणी चॅलेंज देऊ शकत नव्हतं त्या काळी. त्यामुळे यांचा प्रस्ताव कोणी स्वीकारला नाही आणि आयझॅक न्यूटन यांची जी थेअरी होती की प्रकाश हा पार्टिकल्स आहे, तीच सर्वसाधारण लोकांपणे तीच धारणा कायम राहिली. त्यानंतर 1801 मध्ये थॉमस यंग यांनी ऐतिहासिक डबल स्प्लिट एक्सपेरिमेंट केला आणि त्या एक्सपेरिमेंटमुळे हे सिद्ध झाले की प्रकाश हा वेव्ह आहे. त्याच्यामुळे त्या एक्सपेरिमेंटमुळे आतापर्यंत जो समज होता
Particles आहे. आयझॅक न्यूटन यांचा, की प्रकाश हा पार्टिकल आहे त्याला पूर्णपणे तडा गेला. ओके. आणि लोकांची म्हणजे एवढं 1801 मध्ये म्हणजे जवळजवळ 150 पावणे 200 वर्ष लागले की प्रकाश हा वेव्ह आहे हे समजण्यासाठी. तोपर्यंत आयझॅक न्यूटन यांची जी पार्टिकल थेअरी होती तीच संपूर्ण जग ऍक्सेप्ट करत होतं. तुला काय बोलायचं होतं का? मग आयझॅक न्यूटन यांनी फोटॉन्सने हे केलं ना, पार्टिकल सुद्धा आहे असा शोध लावून बाळा, ते दाखवला. आयझॅक न्यूटन नाही, ते मी सांगतो तुला पुढे, तो विषय अजून येणार आहे पुढे. त्यानंतर 1850 मध्ये लिओन फुगो यांनी रोटेटिंग मिरर मेथड हा प्रयोग केला. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं बाळा, प्रकाशाचा वेग मोजला. हवेमध्ये प्रकाशाचा वेग किती आहे आणि पाण्यामध्ये प्रकाशाचा वेग किती आहे. आयझॅक न्यूटन यांचं मत काय होतं की पाण्यामध्ये प्रकाशाचा वेग वाढेल, परंतु जेव्हा हा प्रयोग करण्यात आला तेव्हा प्रत्यक्षात काय झालं, हवेच्या वेगाच्या तुलनेत पाण्यामधून जेव्हा प्रकाश सोडण्यात आला तेव्हा त्याचा वेग कमी झाला. म्हणजे त्याच- त्यांना हा, पहिलं वाटलेलं की म्हणजे त्या वाढणार. काळी म्हणजे काय झालं बाळा, आयझॅक न्यूटन यांची जी थेअरी होती ती चुकीची सिद्ध झाली या प्रयोगामुळे. हा जो स्वभाव आहे तो वेव्हचा स्वभाव आहे. त्याच्यामुळे पार्टिकल्स, प्रकाश हा पार्टिकल्स आहे, ही थेअरी पूर्णपणे नाकारली गेली. हा पप्पा, म्हणजे काचेतून हा काचेतून अजून स्लो होते ना. प्रकाश जेव्हा काचेतून जातो तेव्हा आणखीन स्लो होतो. हे प्रयोगातून सिद्ध झालेलं आहे. त्यानंतर 1865 मध्ये जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांनी गणिती सूत्रांद्वारे प्रकाश हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहे हे सिद्ध केलं. त्याच्यामुळे आणखीनच प्रकाश हा वेव्ह आहे याला आणखीनच बळकटी मिळाली. त्यानंतर 1887 मध्ये हर्ट्झ आणि मिशेल्सन मॉर्ले यांनी प्रकाशाचा वेग निश्चित केला, म्हणजे 3 लाख किलोमीटर पर सेकंड. त्यानंतर 1900 मध्ये मॅक्स प्लेक यांनी प्रकाशाची क्वांटम ही संकल्पना मांडली, म्हणजे प्रकाश हा छोट्या छोट्या पॉकेट्समध्ये प्रवास करतो. माझं पहिलं यानंतर 1905 मध्ये महान वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाईन यांची एंट्री होते. ओके. आणि याच्या आधी प्रकाश हा वेव्ह आहे. न्यूटन यांच्या मते प्रकाश हा पार्टिकल आहे, पण त्याच्यानंतर जवळजवळ 150-200 वर्ष प्रकाश हा पार्टिकल आहे अशीच थेअरी सर्वसाधारण होती, बरोबर. त्याच्यानंतर प्रकाश हा वेव्ह आहे त्यांचा सिद्धांत, न्यूटन यांचा सिद्धांत पण चुकीचा ठरला आणि प्रकाश हा वेव्ह आहे असंही ठरण्यात आलं. त्याच्यानंतर जेव्हा अल्बर्ट आइन्स्टाईन हे आले त्यांनी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हा प्रसिद्ध इफेक्ट आहे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये म्हणजे त्यांनी काय केलं, एक ठराविक फ्रिक्वेन्सीमध्ये ना मेटलवरती प्रकाश एक ठराविक फ्रिक्वेन्सीमध्ये सोडल्याच्या नंतर त्या मेटलमध्ये फोटॉनचे कण निघू लागले. फोटॉनचे कण ते पण एका ठराविक फ्रिक्वेन्सी नंतर. तेव्हा हे सिद्ध झाले की प्रकाश हा ड्युअल नेचर मध्ये आहे, म्हणजे तो वेव्ह मध्ये पण आहे आणि पार्टिकल मध्ये. या फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट साठीच अल्बर्ट आइन्स्टाईन यांना जगातील सर्वोच्च पुरस्कार नोबेल प्राइज ही मिळालेला आहे. त्यानंतर 1960च्या दशकात रिचर्ड फायमन यांनी जेव्हा प्रत्यक्षात क्वांटम वरती प्रयोग केला तेव्हा असं निदर्शनात आलं की ऑब्झर्वेशन चेंजेस रिझल्ट. म्हणजे त्या प्रयोगात काय करण्यात आलं बाळा, डबल स्प्लिट प्रयोगच होता तो पण एक प्रकारचा. फक्त यावेळेस काय करण्यात आलं, फोटोनचे एक एक कण सोडण्यात आले आणि जेव्हा त्याला आपण ऑब्झर्व केलं जायचं तेव्हा तो वेव्हच्या ऐवजी पार्टिकलमध्ये बिहेव्हिअर करायचा, आणि जेव्हा आपण ऑब्झर्व नाही करायचो तेव्हा तो वेव्हमध्ये बिहेव्हिअर करायचा. तर आजचा हा आमचा प्रकाशा संदर्भाची ही छोटीशी चर्चा, मुलांसोबत विज्ञानाच्या चर्चा व्हायला हवेत. मुलं लहान असले तरी त्यांना विज्ञानाची आवड असते, त्यांना कुतूहल असतं बऱ्यापैकी. तर आपल्याला ही चर्चा कशी वाटली बाळांनो, तुम्हाला काय सांगायचंय का? पप्पा, पण सूर्याचा प्रकाश कोणत्या रंगाचा आहे? सूर्याचा प्रकाश आपण शिकलो होतो ना बाळा, सूर्याचा प्रकाश हा पांढरा असतो. पांढरा म्हणजे तो म्हणजे रंगहीन असतो, दिसत नाही आपल्याला डोळ्याने, ट्रान्सपरंट पण त्याच्यात 7 रंग असतो. असतात. पण त्याच्यामध्ये 7 रंग असतात. व्हायलेट, इंडिगो, ते- ब्ल्यू, ग्रीन. ते जे तुझे आवडते yellow. सायंटिस्ट आहेत ना, आयझॅक न्यूटन, सॉरी काय त्यांचं नाव, न्यूटन. न्यूटन यांनी ग्लास प्रिझम मधून त्या प्रिझम म्हणजे बाळा ते प्रकारचा ग्लास असतो, त्याच्यातून जेव्हा प्रकाश जातो तेव्हा त्याच्यातून वेगवेगळे कलर्स, म्हणजे प्रकाशातले जेवढे कलर आहेत ते वेगवेगळे होतात. अशा चर्चा विज्ञानाच्या घराघरात व्हायला हवेत. त्याच्यामुळे आपल्या मुलांमध्ये सायंटिफिक टेम्पर हे वाढेल, मुलांना विज्ञानाची आवड निर्माण होईल आणि नक्कीच याचा एक फ्युचरमध्ये चांगले वैज्ञानिक आणि चांगले सायंटिस्ट, पुन्हा चांगला समाज सुद्धा यातून घडू शकतो. तर
आपल्याला ही चर्चा कशी वाटली नक्की कळवा. आणि आमचा हा पहिला व्हिडिओ आहे तर कृपया आपण समजून घ्या. धन्यवाद.